नमस्कार शेतकरी मित्रांनो, अंशिका ॲग्रो या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, लवकरच सोयाबीन पेरणीला सुरुवात होईल. या येणाऱ्या वर्षामध्ये नेमके कोणते सोयाबीन वाण आपल्याला चांगले असू शकते याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, मी खास करून असे 3 सोयाबीनचे वाण सांगणार आहे की जे निश्चितच तुम्हाला जास्तीत जास्त सोयाबीनचे उत्पन्न देतील. मागच्या वर्षी या वाणांची चांगलीच डिमांड होती आणि याही वर्षी हे वाण निश्चितच चांगल्या प्रकारे उत्पन्न देईल. तर मित्रांनो, पहिला वाण आहे PDKV आंबा. PDKV आंबा हा वाण प्रामुख्याने या वाणाची शिफारस ही मराठवाडा व विदर्भ या भागामध्ये केली आहे. कारण की या वाणाचा मुळात प्रसार किंवा संशोधन हा वाण पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केलेला आहे. त्याच्यामुळे या वाणाची शिफारस त्या भागामध्येच प्रामुख्याने केली जाते. हा वाण 2021 साली हा वाण प्रसारित झाला. ह्या वाणाची खासियत म्हणजे कमी कालावधीमध्ये येणारा हा वाण आहे. मित्रांनो, चालू वर्षी कमी पावसाचं सावट हे सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे कमी कालावधीमध्ये येणारं कोणतंही वाण आपल्याला निवडणं कधीही फायदेशीर ठरेल. त्याच्यामुळे PDKV आंबा हे आपण हे शिफारस करत आहोत. आपली जमीन जर हलकी व कमी पाण्यावर आधारित असेल तर आपण कमी कालावधीत येणाऱ्या वाणाची निवड करावी. ह्यासाठी शिफारस करण्यात आलेली आहे PDKV आंबाची. 90 ते 95 दिवसात येणारा वाण आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, ह्या वाणाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा वाण तडकत नाही. काढणीच्या वेळेस होण्याच्या चटक्याने किंवा सोयाबीन तडकणं हा जो मोठा इश्यू शेतकऱ्यांना येतो, तर हा कमी प्रमाणात PDKV आंबा या वाणामध्ये दिसून येतो. मित्रांनो, तसंच दुसरा वाण आहे KDS 992. त्यालाच आपण फुले दुर्वा असे देखील म्हणतो. प्रामुख्याने 2022मध्ये ह्या वाणाला प्रसारित करण्यात आलेलं. ह्या वाणाची शिफारस ज्या शेतकऱ्यांना भारी जमीन आहे, पाण्याची सुविधा असणार आहे, ज्या शेतकऱ्यांना पाण्याचा ताण पडणार नाही, अशा शेतकऱ्यांना या वाणाची शिफारस करण्यात आलेली आहे. या वाणाचा कालावधी असणार आहे साधारणतः 100 ते 105 दिवसांचा. बाकीच्यांच्या तुलनेमध्ये हा वाण जास्त कालावधी घेतो. जर आपण पाहिलं तर PDKV आंबा असेल किंवा इतर कोणतेही वाण असले जे कमी कालावधीत येतात, त्यांच्या तुलनेमध्ये हा वाण जरासा परिपक्वता होण्यासाठी थोडा जास्त कालावधी घेताना आपल्याला दिसून येतो. ह्या वाणाची वाढ ही आपल्याला मध्यम दिसून येते, पण हा चांगला फुटवा निघतो. हे तर महत्त्वाचं असं की जास्त फुटवे निघले तर उत्पन्न जास्त येईल ना मित्रांनो. त्यानंतर बूस्टर सीडचं सही 8888. प्रामुख्याने ज्या शेतकऱ्यांचं जास्ती क्षेत्र आहे सोयाबीन खाली, अशा शेतकऱ्यांसाठी या वाणाची शिफारस करण्यात आलेली आहे. सरळ वाढणारं वाण आहे. भरपूर त्यामध्ये शेंगा लागतात. खोड त्याचं मजबूत असतं. शेंगांचं प्रमाण हे 4 दाण्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. ह्या वाणाचा कालावधी 95 ते 100 दिवसांचा असणार आहे. मित्रांनो, हे सांगितलेले 3ही वाण तुम्हाला निश्चितच चांगलं उत्पन्न देऊ शकतात. कारण की हे 3ही वाण कमी कालावधीमध्ये येणारं वाण आहेत. चालू वर्षी कमी पावसाचं सावट म्हणजेच एल निनोचं सावट सांगण्यात येणार आहे. त्याच्यामुळे अशा वाणांची निवड करणं जे कमी कालावधीत परिपक्व होतील आणि उत्पन्न देखील आपल्याला 10 ते 12 क्विंटल ॲव्हरेज देऊन जातील. सोबतच हलक्या जमिनीनुसार इतरही कोणते वाण आहेत ते पण देखील आपण पाहणार आहोत. ज्याच्यामध्ये GS 335, GS 9305, PKV आंबा, MAUS 725, MAUS 1460, RVSM 18, MAUS 158, MAUS 712. तसेच आपल्याकडे जर भारी जमीन असेल व पाण्याची उपलब्धता असेल, अशा अवस्थेमध्ये आपण फुले दुर्वा, फुले किमया, फुले संगम, MAUS 71, MAUS 712, फुले कल्याणी यांसारख्या वाणांची आपण निवड करू शकतो. हे त्या शेतकऱ्यांसाठी असे आहे ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता चांगल्या प्रमाणात आहे, योग्य ते नियोजन करण्यात ते शेतकरी तयार आहेत. अशा शेतकऱ्यांसाठी सांगितले आताची जी वाण आहेत, कारण की हे दीर्घ कालावधी घेणारे वाण आहेत. जवळपास 150 दिवसांचा कालावधी ह्या वाणांना लागतो, परंतु भरघोस उत्पन्न आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांमध्ये नाराज आहे की KDS 726 ज्याला आपण फुले संघ म्हणतो, हा वाणाचा दबदबा आहे उत्पन्नामध्ये. पण तरी देखील काही शेतकऱ्यांनी या वाणाची लागवड ही कोरडवाहू भागामध्ये केल्यामुळे किंवा हलक्या जमिनीमध्ये केल्यामुळे त्यांना तेवढं उतार न आल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी आहे. परंतु फुले संगम हा जर वाण आपण चांगल्या भारी जमिनीमध्ये आणि पाण्याची उपलब्धताचं व्यवस्थित नियोजन करून घेतलं तर नक्कीच 15 क्विंटलपेक्षा जास्त उत्पन्न देणारं वाण म्हणजे फुले संगम आहे. तर इतरही मी वाण सांगितले आहेत मित्रांनो. त्याबरोबरच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय आणि तुम्ही गेल्या वर्षी कोणतं वाण लावलं होतं किंवा ह्या वर्षी कोणतं वाण लावण्याचा तुमचा निर्णय आहे. कारण की वाण लावण्याच्या अगोदर हे महत्त्वाचं लक्षात घ्या की चालू वर्षी जर पाऊस काळ कमी झाला तर आपलं आर्थिक नुकसान होऊ नये याच्या हिशोबानेच नियोजन करा. आणि व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आवर्जून करा. धन्यवाद.